पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुणे पालिकेनं गुरुवार पेठ इथल्या अवैध अतिक्रमणांवर कारवाई करावी या मागणीसाठी हा रास्ता रोको करण्यात आलाय। पडगेट पोलीस चौकामध्ये हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाज पुणे यांच्या वतीनं हा भव्य रास्ता रोको यावेळेला करण्यात आला। आणि याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अमोल, या सकल हिंदू समाजाकडनं हा भव्य रास्ता रोको केला गेलेला आहे आणि काय नेमकी या मागची कारण आहेत? कोणतीही अवैध अतिक्रमण आहेत ज्याविषयी आक्षेप घेतला जातोय? पुण्यातील शिवाजी रस्त्यावर आपण पाहतोय हा रास्ता रोको आहे तो करण्यात येत आहे। शिवाजी रस्ता जो पुणे शहरातला मध्यवर्ती भागातला महत्त्वाचा रस्ता आहे तिथं हा रास्ता रोको केला जातोय आणि शहरातल्या विविध ठिकाणी जी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्याचबरोबर ती अनधिकृत काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत, तसेच बांगलादेशी नागरिक आहेत ते मोठ्या संख्येने अवैधरित्या पुणे शहरात राहतात। ड्रग्सचं प्रमाण आहे ते पुणे शहरामध्ये मोठे आहे। असे विविध मुद्दे घेऊन आता सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा आहे तो काढण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे। गेल्या 10 मिनिटांपासून हा रास्ता रोको या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहतोय भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे महानगरपालिकेच्या विरोधात ही घोषणाबाजी आहे ती सुरू केली जाते। सातत्याने महानगरपालिकेकडे याचा पाठपुरावा केला जातो, मात्र महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते अशा पद्धतीचा आरोप आहे तो सुद्धा यामध्ये करण्यात येतो आणि त्यामुळे हा रास्ता रोको आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। योगेश टिळेकर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू झालेला होता आणि रास्ता रोको सुरू आहे ते योगेश टिळेकर आता माध्यमांशी बोलतात। नेमकी त्यांची भूमिका काय आहे, कशासाठी हा रास्ता रोको त्यांनी केलेला आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पण या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे तो सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला तैनात असलेला पाहायला मिळते आणि योगेश टिळेकर बोलतात, आपण थेट जाऊ। मंडळ अनेक सामाजिक संघटना आणि सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने गुरुवार पेठेतील असलेला राजाशाह दर्गाच्या अतिक्रमणाचा विषय असेल, याच भागातील अनेक धार्मिक स्थळं रस्त्यावरती असतील याचं अतिक्रमण असेल आणि विशेषतः या सगळ्याच्या मागे राहून राष्ट्रविरोधी घटना घडवण्याचं काम या माध्यमातून होत आहे। याच्या विरोधामध्ये जागरूक नागरिकांच्या वतीनं तमाम पुणेकरांच्या हिंदू समाज बांधवांच्या वतीनं हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमच्या लढाई कुठल्या दर्ग्याच्या विरोधातली नाही, परंतु या दर्ग्याच्या मागे अतिक्रमण ज्यांनी केलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या माध्यमातून राष्ट्रविरोधी घडामोडी या निमित्तानं होत आहेत। ज्या जागेवरती पुणे महानगरपालिकेचं भाजी मंडईचं आरक्षण आहे, गेली वर्षानुवर्ष हे आरक्षण असताना सुद्धा हे आरक्षण महापालिकेने ताब्यात घेतलं नाही। लोकहिताच्या गोष्टींसाठी आरक्षण असतात, समाजासाठी आरक्षण असतात, त्या आरक्षणाच्या जागा ताब्यात न घेता त्या ठिकाणी अशा पद्धतीचं अनधिकृत दर्ग्याच्या मागे राहून राजाशाह हॉल निर्माण केला गेला आणि याच्या विरोधामध्ये हा जनआक्रोश आहे। या माध्यमातून पुणेकरांची जी संस्कृती आहे, इतिहास आहे, शिस्त आहे, आमची मागणी हीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा या देशाला दिलेला आहे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि तात्काळ प्रशासनानं पुणे महापालिकेनं या गुरुवार पेठेतल्या अतिक्रमण हटवावी, आरक्षण ताब्यात घ्यावं आणि येथील नागरिकांसाठी भाजी मंडईची व्यवस्था उभी करावी। प्रशासन दुर्लक्ष करतंय, याला कुठल्याही राजकीय लोकांचा विरोध नाही, परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गेली वर्षानुवर्ष ही मागणी या भागातले सामाजिक संघटना आणि गणेश मंडळ करतायत। आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या वतीनं हा ज्यावेळेस मोर्चा रास्ता रोको करण्यात आला त्यावेळेस पुढे महापालिकेला जाग आली आणि काही प्रमाणामध्ये अतिक्रमण हटवण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे। जर 87 सालच्या डीपी मध्ये हे आरक्षण असेल तर आज 2025 आहे, 40 वर्ष आरक्षण राहतं कसं, ते विकसित काय होत नाही आणि पुणेकरांसाठी हे विकसित झालेलं आरक्षण का उपलब्ध होत नाही यासाठी हा मोर्चा आंदोलन आहे। गेले 10 वर्ष भाजपची सत्ता आहे राज्यात, केंद्रात आहे, प्रशासन गेले 2-3 वर्ष हे सगळं करत नाही। बघा, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे
एक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून ओळखले जातात. कायद्याची अंमलबजावणी करावी हा त्यांचं प्रथम प्राधान्य असतं. परंतु दुर्दैवानं पुणे महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांचं याच्यामध्ये मागे काय दडलंय मला माहीत नाही. वारंवार आमच्या वर्षानुवर्ष आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला, तोंडी निवेदन बोलणं केली, परंतु याकडे दुर्लक्ष केलं. तेव्हा कुठे आम्हाला रास्ता रोकोचं हत्यार काढावं लागलं. आणि आज तुम्हाला मी सांगतो, हा पहिला टप्पा आहे. जर येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं नाही तर हे आंदोलन पुणे शहराभर आम्ही घेऊ आणि हे अतिक्रमण काढू, हा या निमित्तानं आम्ही इशारा. स्थानिक आमदार या ठिकाणी मुंबईला आज बैठक असल्यामुळे त्या ठिकाणी होतो. मी मुंबईला होतो, परंतु माझी बैठक लवकर संपली आणि मी या मोर्चामध्ये सहभागी झालो. जोपर्यंत पुणे महापालिकेचे अधिकारी लेखी निवेदनाद्वारे आम्हाला आश्वासित करत नाहीत की 15 दिवसामध्ये आम्ही हे आरक्षणाची जागा ताब्यात घेऊ, रस्त्यावरचं अतिक्रमण काढू, हे जोपर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरती बसून राहणार आणि तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू. पाहतोय अजिंक्य, प्रशासनाच्या विरोधामध्ये हे आंदोलन केलेलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, पण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील ही अतिक्रमणं काढली जात नाही अशा पद्धतीने आरोप करत हे सगळे नागरिक आहेत, सकल हिंदू समाज आहे तो या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता आणि त्यानंतर इथं रास्ता रोको आहे तो सध्या सुरू असलेला पाहिजे. ठीक आहे अमोल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि आमदार योगेश टिळेकर यांची प्रतिक्रिया देखील आपण पोहोचवली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.